आपला वेळाने सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कॉमन प्रिपोजिशन एरर बिगिनिंग विथ क्वेश्चन 1. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज शी कन्व्हिन्स हिम टू इन्व्हेस्ट ऑन द न्यू कंपनी डिस्पाइट द ऑब्वियस रिस्क. आता या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे. इथे ऑनच्या ऐवजी इन या शब्दयोगी येव्याचा उपयोग होईल, कारण ऑन या शब्दयोगी येव्याचा उपयोग एखाद्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्याकरिता होतो. पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये अर्निंग किंवा प्रॉफिटच्या अपेक्षेने गुंतवणूक करण्याकरिता आपण इन्व्हेस्ट इन या फ्रेजचा उपयोग करतो. म्हणून इथे ऑन या शब्दयोगी येव्याच्या ऐवजी इन या शब्दयोगी येव्याचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, शी कन्व्हिन्स हिम टू इन्व्हेस्ट इन द न्यू कंपनी डिस्पाइट द ऑब्वियस रिस्क. त्यानंतर शब्दार्थ बघू. कन्व्हिन्स एक वर्ब आहे ज्याचा अर्थ समजावणे किंवा पटवणे होतो. त्याचप्रमाणे इन्व्हेस्ट एक वर्ब आहे याचा अर्थ गुंतवणूक करणे होतो. आणि ऑब्वियस एक ॲडजेक्टिव्ह आहे याचा अर्थ स्पष्ट किंवा प्रत्यक्ष होतो. त्याचप्रमाणे रिस्क एक नाउन आहे याचा अर्थ धोका किंवा जोखीम होतो. त्यानंतर डिस्पाइट एक प्रिपोजिशन आहे याचा अर्थ असूनही किंवा याशिवाय या अर्थ आपण याला वापरतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. द मॅनेजर डिसएग्रीड अबाउट माय सजेशन इन प्रेझेंटेड अ डिफरंट प्लॅन ऑफ हिज ओन. आता या प्रश्नामध्ये इथे डिसएग्रीड अबाउट या फ्रेजच्या ऐवजी डिसएग्रीड विथ या फ्रेजचा उपयोग होईल, कारण एखाद्या अध्ययनाच्या विषयाबद्दल किंवा वादाबद्दल चर्चा करण्याकरिता आपण डिसएग्रीड अबाउट या फ्रेजचा उपयोग करतो. पण एखाद्या व्यक्तीच्या विधानाबद्दल किंवा दृष्टिकोनाबद्दल असहमती व्यक्त करण्याकरिता आपण डिसएग्रीड विथ या फ्रेजचा उपयोग करतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये इथे डिसएग्रीड अबाउट या फ्रेजच्या ऐवजी डिसएग्रीड विथ या फ्रेजचा उपयोग होईल आणि वाक्याची योग्य रचना अशी असेल, द मॅनेजर डिसएग्रीड विथ माय सजेशन इन अ प्रेझेंटेड अ डिफरंट प्लॅन ऑफ हिज ओन. त्यानंतर शब्दार्थ बघू. डिसएग्री एक वर्ब आहे याचा अर्थ असहमत असणे असा होतो. त्यानंतर सजेशन एक नाउन आहे याचा अर्थ प्रस्ताव किंवा सूचना होतो. त्याचप्रमाणे प्रेझेंट एक नाउन आहे याचा अर्थ सादर करणे होतो. आणि शेवटचा डिफरंट एक ॲडजेक्टिव्ह आहे याचा अर्थ भिन्न किंवा नाविन्यपूर्ण होतो. पुढचा प्रश्न. बाय द टाईम आय रीच द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड टू इट्स डेस्टिनेशन. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टू या प्रिपोजिशनच्या ऐवजी फॉर या प्रिपोजिशनचा उपयोग होईल, कारण एखाद्या ठिकाणाकडे मूवमेंट किंवा डायरेक्शन इंडिकेट करण्याकरिता आपण टू या प्रिपोजिशनचा उपयोग करतो. पण एखाद्या ठिकाणावरून गंतव्यस्थानाकडे म्हणजे डेस्टिनेशनकडे जाताना डेस्टिनेशनला उद्देशून बोलण्याकरिता आपण फॉर या प्रिपोजिशनचा उपयोग करतो. म्हणून इथे डिपार्टेड टू या फ्रेजच्या ऐवजी डिपार्टेड फॉर या फ्रेजचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, बाय द टाईम आय रीच द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड फॉर इट्स डेस्टिनेशन. त्यानंतर शब्दार्थ बघू. रीच एक वर्ब आहे याचा अर्थ पोहोचणे होतो. त्याचप्रमाणे ऑलरेडी एक ॲडवर्ब आहे याचा अर्थ आधीच किंवा एवढ्यातच होतो. त्याचप्रमाणे डिपार्ट एक वर्ब आहे याचा अर्थ निघून जाणे किंवा प्रस्थान करणे होतो. आणि शेवटचा डेस्टिनेशन एक नाउन आहे याचा अर्थ गंतव्यस्थानाचा होतो. पुढचा प्रश्न. ही अपोलोजाइज्ड अबाउट बिंग लेट अँड प्रॉमिस टू बी मोर पंक्च्युअल इन दी फ्युचर. आता या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या पहिल्या भागामध्ये एरर आहे. इथे अपोलोजाइज्ड अबाउटच्या ऐवजी अपोलोजाइज्ड विथ येईल, कारण अबाउट या प्रिपोजिशनचा उपयोग एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजना, कन्सर्न म्हणजे दुःख किंवा एखाद्या विषयावर चर्चा करण्याकरिता केला जातो. पण रिग्रेट म्हणजे दुःख किंवा पश्चाताप व्यक्त करण्याकरिता आपण अपोलोजाइज्ड या क्रियापदासोबत फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग करतो. म्हणून इथे अबाउट या प्रिपोजिशनच्या ऐवजी फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, ही अपोलोजाइज्ड फॉर बिंग लेट अँड प्रॉमिस टू बी मोर पंक्च्युअल इन दी फ्युचर. ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. अपोलोजाइज एक वर्ब आहे याचा अर्थ खेद प्रकट करणे होतो आणि खेद प्रकट करण्याकरिता किंवा पश्चाताप व्यक्त करण्याकरिता याच्यासोबत फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग होतो. म्हणून आपण इथे अबाउट या प्रिपोजिशनच्या ऐवजी फॉर या शब्दयोगी येव्याचा उपयोग केला आहे. त्यानंतर प्रॉमिस एक वर्ब आहे याचा अर्थ आश्वासन किंवा वचन देणे होतो. त्याचप्रमाणे पंक्च्युअल एक ॲडजेक्टिव्ह आहे याचा अर्थ वक्तशीर किंवा नियमित होतो. आणि शेवटचा लेट एक ॲडवर्ब आहे याचा अर्थ उशीर किंवा विलंब होतो. पुढचा प्रश्न. द गव्हर्नमेंट इज टेकिंग स्टेप्स टू इम्प्रूव्ह दी लिव्हिंग स्टँडर्ड्स फॉर दी पीपल लिव्हिंग इन पॉवर्टी. या प्रश्नाचा अर्थ आहे गरिबीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे. आता या प्रश्नामध्ये लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे राहणीमान, इम्प्रूव्ह म्हणजे दुरुस्त करणे किंवा सुधारणे आणि पॉवर्टी या शब्दाचा अर्थ होतो गरिबी किंवा दारिद्र्य. आता दिलेल्या प्रश्नामध्ये राहणीमान सुधारल्यामुळे याचा फायदा गरीब लोकांना होणार आहे, म्हणजे राहणीमान सुधारण्याचा फायदा गरीब लोकांना होणार आहे हे दर्शवण्यासाठी आपण इथे फॉर या शब्दयोगी येव्याच्या ऐवजी ऑफ या शब्दयोगी येव्याचा उपयोग करू. त्याचप्रमाणे
पर्पज ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणेचा उद्देश व्यक्त करण्याकरिता आपण फॉर या शब्दयोगी याचा उपयोग करू. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला राहणीमान सुधारणेचा फायदा गरीब लोकांना होत आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे फॉर या शब्दयोगी याच्या ऐवजी ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, दी गव्हर्नमेंट इज टेकिंग स्टेप्स टू इम्प्रूव्ह दी लिव्हिंग स्टँडर्ड्स ऑफ द पीपल लिव्हिंग इन पॉवर्टी. त्यानंतर शब्दार्थ बघू. इम्प्रूव्ह एक वर्ब आहे, याचा अर्थ सुधारणे किंवा उन्नती करणे होतो. त्याचप्रमाणे स्टँडर्ड एक नाऊन आहे, याचा अर्थ स्तर किंवा उत्कृष्टता होतो. त्याचप्रमाणे लिव्ह एक वर्ब आहे, याचा अर्थ निवास करणे किंवा वस्ती करणे होतो. त्याचप्रमाणे पॉवर्टी एक नाऊन आहे, याचा अर्थ गरिबी किंवा दारिद्र्य होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.